हॅलो नमस्कार. स्पिल द टीव्ही सरतापेजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज प्रेक्षकांची मानसिकता बदलली, कारण AI आलंय, डिजिटल युगात आपण आहोत, ChatGPT आहे, जेमिनाय आहे आपल्याकडे. आणि या सगळ्यांमध्ये एखादी भूमिका करत असताना पूर्वी जसं व्हायचं की त्याचा शोध घेतला जायचा, त्या भूमिकेच्या कॅरेक्टरिस्टिकचा असेल, त्याच्या वेशभूषेचा असेल, रंगसंगतीच्या, सगळ्या गोष्टींचा. आता ChatGPT आणि हे सगळं तुम्हाला एका क्लिकवर अवेलेबल करून देतात. तर हा बदल जो आलाय त्या बदलाशी तुम्ही कसं जोडून घेताय? खरं सांगू का, ज्याचे इम्पॅक्ट अजून इंडस्ट्रीपर्यंत पोहोचायचं आहे असं मला वाटतं. तसं जर झालं ना, समजा, माहिती नाही मला कधी होईल माहिती नाही, की उद्या माझी एका भूमिकेसाठी असे अशा कॅरेक्टरची रिक्वायरमेंट आहे, पण त्यांना घ्यायची गरज नाही आहे. त्यांना कशाला घ्यायचं पैसे द्यायचे? आपण करू शकतो त्यांच्याशिवाय. माझंच हे करू शकतात. माझं त्यांच्याकडे एखादा क्लोज अप असेल किंवा काय असेल, त्या आधारित सगळं सिनेमा करू शकतात. माझी आवश्यकता न तर मला एकही पैसा न देता, मला एकही डेट न देता ते होऊ शकतं. असं त्याचा इम्पॅक्ट असावा असं मला वाटतंय. पण तसं जर झालं तर एका दृष्टीने बघितलं तर फक्त नटांसाठीच नाही आहे, मग कशाला बाकीचे तरी हवेत. जर त्याची निर्मिती वेगळ्या काही मार्गाने होऊ शकत असेल तर मग तंत्रज्ञ सुद्धा नको आहेत. फक्त नटच नको, बाकी सगळे पाहिजेत असं नाही. त्यामुळे ही परिस्थिती ही कदाचित पुढचा टप्पा असेल असं मला वाटतंय. पण सध्या तरी मला असं वाटतंय की काही वर्ष तरी, एक 5-10 वर्ष तरी, असं माझा अंदाज आहे की आपण ज्या पद्धतीने काम करतो ती पद्धत चालू राहील असं मला वाटतंय. काही असलं ना तरी एक गोष्ट इतकी खरी आहे की चांगलं प्रोजेक्ट हे चांगल्या संहितेवर ठरतं. संहिता कोण ठरवणार? ती संहिता ठरवणारी माणसं केपेबल पाहिजेत. दिग्दर्शन करायचं, दिग्दर्शन कोण ठरवतो? कोणीतरी, हे मला माहिती आहे. असं करून नाही होत ना ते. जसं आता आणखी आपण अशा पद्धतीने आपण एक पूर्वी अनुभव नाही लक्षात आलं असेल तर, तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा एका काळी एक काळ असा होता की तेव्हा सिनेमाच्या संदर्भात जी काही डिपार्टमेंट्स होती त्याच्यामध्ये म्युझिक डिपार्टमेंट अत्यंत स्ट्रॉंग होतं. म्युझिशियन्स हे खूप, म्हणजे युनियन अतिशय स्ट्रॉंग होती. म्युझिशियन्सना एक तर ताबडतोब पैसे लागायचे, काम झाले की ताबडतोब पैसे द्यायचे, कॅश द्यायचे. आणि तसे वाजवणारे जे होते, जे दिग्गज होते, आता तुम्हालाही माहिती, पंडित शिवकुमार शर्मा काय, अल्लार खां काय, हे सगळ्यांनी सिनेमात वाजवलेले. इतक्या टॉपची क्वालिटीचे हे होते, वाजवणारे होते. साजिंदे म्हणतो आपण त्याला, इतक्या टॉप क्वालिटीचे होते. तबल्यामध्ये होते, सतारीमध्ये रविशंकर होते, आणखीन आपले आचार्य होते. आपले ओ सजनामध्ये ज्यांनी सतार वाजवले ते आचार्य, ते असे सगळे होते. टॉप क्वालिटीचे म्युझिशियन्स होते, म्युझिक डायरेक्टर्स होते. नंतर काय झालं, एक तो कीबोर्ड आला. कीबोर्डला मला तबला वाजवायला तबलजी नकोय मला, याच्यावर मी वाजवू शकता, सतार नको, मी माझ्याकडे आहे सतार. आज तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये बघता कित्येक ठिकाणी ते जे एकाच याच्यामध्ये बोर्डवरती ते सगळे वाद्य वाजवतात. म्हणजे काय झालं, त्यांच्या जे वाजवणारे जे होते उत्कृष्ट, त्यांचं हे कमी नाही का झालं की नाही? आज रविशंकर नकोच आहे मला. इथे टुंग करणारा एक जो माणूस आहे तो करतो, त्याला येतं, मला काम तेवढंच आहे, नको. हे झालं ना, हे फारसं कोणाला भिडलं नाही ते म्युझिक डिपार्टमेंट शिवाय. आता ते पुढे ऍक्टिंग डिपार्टमेंटला पण आहे, आता हळूहळू संहिता लिहिणाऱ्याला पण आहे, सगळ्यांनाच येईल ते.
आता एक सांगतो साधी गोष्ट, जे एक पूर्वीचं तंत्र होतं काही येतं, एक गाणं तुम्ही ओ सजण्यासारखं गाणं घ्या, लताबाईचं, सलील चौधरीचं म्युझिक, आचार्य साहेबांची सतार, असं गाणं, ते गाणं स्टुडिओमध्ये बाकायदा स्टार्ट टू फिनिश रेकॉर्ड व्हायचं. जर कुठे चुकलं तर पहिल्यापासून करायचं, वन टेक आहे, किती टेक होतील ते, पण ते सलग रेकॉर्ड व्हायचं. आता काय होतंय, सतार त्याची ते वाजवून जातात, नोटेशन प्रमाणे येतात, तबलेवर तबलेचं वाजवून जातो, आणखीन कोणी येतं, सगळं झालं की आता एखादा गायिका किंवा गायक सुद्धा ते गाणं म्हणतो आणि नंतर लताबाई डब करतात. ते असं नव्हतं पूर्वी. लताबाई स्वतः रिहर्सल करायचा, स्वतः हे करायचे, रेकॉर्डिंग व्हायचं. तुम्हाला एक बेस्ट उदाहरण माहिती असेल, वो कोणती नावाचा सिनेमा होता, जे नयना बरसे रिमझिम रिमझिम हे जे गाणं आहे लताबाईचं, अतिशय फेमस गाणं. त्या गाण्याचा रेकॉर्डिंगचा किस्सा आहे असा की लताबाई तेव्हा परदेशात दौऱ्यावरती होत्या आणि ते गाणं शूटिंगच्यासाठी हवं होतं हे करायला. ते गाणं मदन मोहनकडनं रेडी होतं सगळं, लताबाई नव्हत्या. मग ते गाणं मदन मोहननी त्याच्या आवाजात गाणं म्हटलं, रेकॉर्ड करून ते शूटिंगला पाठवले. साधारण ते शूटिंग डब केलं असेल ना, लिपसिंग केलं असेल ना, ते मदन मोहनच्या आवाजात त्यांनी डब केलेलं आहे. काय सांगताय? हो, आणि लताबाई नंतर आल्यानंतर त्यांनी ते गाणं डब केलं, मग लताबाईंचं गाणं झालं. ते आहे ना, टेक्निकचा फरक आहे ना, झालंय ना असं. पूर्वीची जी सिनेमांची नाटकांचे विषय असायचे किंवा फाटणी असायची ती, आणि आजचे जे विषय आहेत, तर या विषयांमध्ये तुम्हाला कुठे फरक वाटतो का? चिकार फरक आहे, चिकार फरक आहे. आता तुम्ही बघाल ना, सध्याची इवन ही वाटते मला, हिंदी फिल्म इंडस्ट्री बघा तुम्ही, 50% सिनेमा तरी साऊथच्या वरती आधारित आहेत. ते आणतात तिकडे, रिशूट करतात का रिमेक करतात का काय, ते तिकडे आधारित आहेत. ते कुठून आणतात तो आणखीन वेगळं बोलत आहे. जेव्हा इथे असं म्हणतात कित्येक सिनेमा हे ओरिजिनल कथांवरती नाही वाटत, माणसं कबूल करोत किंवा न करोत, ते कुठून तरी घेतल्यासारखे वाटतात. दो बिघा जमीन हे कशावरही घेतलेलं नाहीये, त्यांची ओरिजिनल स्टोरी आहे. त्या स्टोरीच्या लेखकाची त्याची इमॅजिनेशन आहे. काबुलीवाला ही कुठल्याही सिनेमावरनं घेतलेलं नाहीये, त्यांचं ओरिजिनल थिंकिंग आहे. नवीन मला काही स्क्रिप्ट सापडत नाही, मी मला स्वतःला बांधून घेते त्या ह्याच्यामध्ये. आता मला सांग, भीमरावांनी मधुमती काढला, तुफान हिट झाला, मग त्यांनी मधुमती 2 का नाही काढला, वसुमती का नाही काढला? त्यांना त्यांच्याकडे विषय होते वेगळे, ते वेगवेगळे ट्राय करत होते, नवीन विषय त्यांना येत होते, मिळत होते. आमच्या तर बुद्धीच अशी झालेली की मला नवीन विषय सुचतच नाही, ते काय करू, मग 2 काढू. आपले तर पैसे मिळत आहेत, 100 कोटी 200 कोटी 500 कोटी मिळत आहेत त्या नात्यातून, तो मुद्दा नाहीये. मग 3 काढू, मग 4 काढू. अरे असं जर असेल तर काय हे, म्हणजे प्रेक्षकांना गृहीतच नाही, प्रेक्षकांना नाही, माझी मती खुंटली असं मला म्हणायचंय. नवीन कॉन्सेप्ट सुचत नाहीत ना, पण मला मेकर म्हणून राहायचंय. फोकस त्यांनी केलंय ना त्याच्यावर. आता हे अरे मुंबईच्या आकाशात 4 हेलिकॉप्टर 10 गाड्या घेऊन असत फिरतात, तिकडून नेतात. बघा कुठला तरी एक सिनेमा आहे त्याचा, एक फाईट मारले तो 50 फूट जाऊन तिकडे पडतो, तिकडे हे होतं, अरे उलटा सुलटा होतो, हे लोक बघतात ना आवडीने. असं होतं का? नाही. राज कपूरनी मेरा नाम जोकर का काढला, संगम 2 का नाही काढला, आपलं बॉबी 2 का नाही काढला? तेव्हा त्याला 50 करोड मिळाले असते, आता 100 करोड मिळाले असते. त्याला वेगळं करायचं होतं. मेरा नाम जोकर सगळं गेलं ना त्याचं, पण तरी त्याला काढायचं होतं. त्यानंतर बॉबी काढलं ना, जोकर मध्ये थोडस नाही, पूर्णच गेलं, फायनान्शियली लॉस झाले आणि पूर्णच गेलो. बॉबी वरती त्यांनी आता का राज कपूरने असं केलं, याला उत्तर नाही. उत्तर आहे ते असे की हल्लीची मानसिकता अशी, मी कदाचित माझा स्वतःचा पैसा त्याच्यात जात नाही म्हणून असेल,
ज्याला घालायचं असं तो रिटर्नचा विषय करत असेल. संगमच्या विषयावर आहोतच, तुमचं कॅरेक्टर ते तर फार एकदम ब्लास्ट होता. तर त्याच्या अवतीभोवती काय घडलेलं होतं का? डीजीपी सोर आहे. हे वाक्य दर वेळेला मी कुठे एखाद्या फंक्शनला गेलो तर तिकडे उल्लेख होतो त्याचा. काही एक गंमत अशी, पण मी एकदा पोलीस फंक्शनला गेलो होतो आणि पोलीस फंक्शनच्या इथे माझी ओळख करून देताना पण त्या पोलिसाच्याच लोकांनी अनाउन्सरने सांगितलं होतं की डीजीपी तो सोर आहे. आणि सगळ्यांनी खूप हसले लोक याच्यात. तर मला थोडंसं कटकलं, अरे पोलिसांनी असं नाही करायला पाहिजे. तर मी जेव्हा काही भाषणाला उभं राहिलो तेव्हा सांगितलं, म्हटलं मी डीजीपी सोर आहे या वाक्याचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का, असं मी त्यांना विचारलं. तर एकदम सगळे गप्प झाले, काहीतरी वेगळं बोलतोय ते. ते म्हणाले काय आहे, म्हणलं तुम्ही सांगा, तुम्हाला काय सुचलं तुम्ही सांगा. तर कोणी काही बोले ना. म्हटलं मी असा अर्थ धरला होता की डीजीपी हा पोलिसचा जो सगळ्यात टॉप हे आहे, तो म्हणतोय की मैं सो रहा हूं, याचा अर्थ असा की त्याच्या हाताखालची यंत्रणा इतकी मजबूत आहे, इतकी आहे की ही कॅन अफोर्ड टू गो टू स्लीप. डीजीपी आराम से सो सकता है बिकॉज एवरीबडी एल्स इज अलर्ट. ऐसी सिच्युएशन है, पुलिस डिपार्टमेंट इज इक्विप्ड अँड डुईंग व्हेरी फाईन, असं त्याचा अर्थ आहे. मग सगळ्यांना पटलं ते, पोलिसांना पटलंच पाहिजे ते. आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो त्या याचीच. एक नाशिकला पोलिसच्याच त्या लोकांचं एक फंक्शन होतं, रोड डिसिप्लिनच्या संदर्भात होतं. तर मला त्यांनी तिकडनं विचारलं की असं असं आहे, तुम्ही याल का फंक्शनला. तर तारीख बिरीख हे बघून येईन म्हटलं. आणखी गंमत अशी झाली, त्यांनी मला सांगितलं की सर आमच्या सगळ्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही डीजीपीचा युनिफॉर्म घालून यावं. तर मी त्याला म्हटलं असं नसतं, म्हटलं मी खरा पोलीसवाला नाही आहे, त्यामुळे कुठेही घराच्या बाहेर मी पोलिसाचा ड्रेस घालून जाणं हे अपेक्षित नाही आहे. मी केलं तर तो क्राईम आहे म्हटलं. उद्या मी जर डीजीपीचा युनिफॉर्म घालून गेलो आणि रस्त्यावरती काय केलं, क्राईम आहे तो. मी आय एम नॉट सपोज टू डू दॅट. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, माझ्याकडे तो युनिफॉर्म माझा नव्हतं म्हटलं, तो त्यांचा असो, माझ्याकडे नाहीये म्हटलं, असं नाही करू शकत. तर त्यांनी तिथल्या लोकल कमिशनरला हे केलं की असं असं आहे. तर ते आले समजा युनिफॉर्म, म्हणजे तुमची काय हरकत आहे का. तर म्हणले फंक्शन स्टेजवरच फंक्शन आहे, हरकत येऊ दे म्हणे त्याला, पण असं असं युनिफॉर्म नाही त्यांच्याकडे. ठीक आहे म्हटलं. मला दुसऱ्या दिवशी एक घरी माझ्या माणूस आला, बेल वाजवली. मी म्हटलं हा काय, मी पार्ला पोलीस स्टेशनकडनं आलो. म्हटलं काय काय झालं काय. तर नाही, मी त्यांचं युनिफॉर्म मी शिवतो म्हणे. म्हटलं मग नाही, तुमचा युनिफॉर्म शिवायला सांगितलंय मला, डीजीपीचा युनिफॉर्म शिवायला सांगितलंय. म्हटलं अरे बा 2 दिवसात नाही, मी आज संध्याकाळी देणार तुम्हाला. माझं मेजरमेंट घेतलं. म्हणून त्याने विचारलं तुम्ही असं करताय का. म्हणजे हो, ते डीजीपी आपल्या कमिशनर सांगितलं की तुम्ही येऊ शकता स्टेजवरती. मला अपेक्षित नव्हतं ते. तर शेवटी आलं तो युनिफॉर्म. फंक्शनला गेलो मी, तर मी असाच गेलो होतो. सगळं माझ्याकडे बघतात तर ही काही युनिफॉर्म नाही घातलाय मी. तर म्हटलं मी स्टेजवर घालणार आहे, बाकी इथे येताना नाही घालणार. मग तिकडे एका साईडला एका रूम मध्ये मी गेलो, तो चेंज केला आणि गेलो फंक्शनला. टाळ्या वेळेत झाल्या सगळ्या. आणि कमिशनर आले ते सिव्हिल ड्रेस मध्ये आले, जे खरे कमिशनर होते. तर मी त्याला म्हटलं अहो तुम्ही कसं नाही, त्यामुळे 2 अच्छे नाही लागते ना, इसलिए म्हण असं. मग ते झालं, फंक्शन झालं. तिकडनं मी स्टेजवर खाली होतो, तर पहिल्यांदा त्या चेंज रूम मध्ये गेलो. पहिल्यांदा मी चेंज केलं. म्हटलं मी कुठेही दुसरीकडे हा युनिफॉर्म वापरणार नाही. त्यांनी परमिशन दिली म्हणून तेवढ्यापुरतं स्टेजवरती आलो. सगळ्यांना माझ्यावर ते कमिशनरच्या आपल्या डीजीपीच्या याच्यावर फोटो काढायचे होते. म्हटलं आपण असा फोटो काढा तुम्ही, म्हटलं. तसा एक रिस्पेक्ट आहे ना त्या ड्रेसचा. आणि हे चुकीचंच आहे, बाहेर मी नसताना ते करणं हे चुकीचं आहे. क्राईम आहे, चुकीचं नाही, क्राईमच आहे. मला पोलीस अडकवू शकतात लॉकअप मध्ये. अप्रुव्हल घेतलं त्यांनी घेतलं, आपण नाही, पण त्यांनी स्टेजवरच घेतलं होतं फक्त. मी आपल्या नाशिकला शिरतानाच युनिफॉर्म घालून गेलो आणि असं नाही झालं.
तर याच्यासाठी आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड पण तेवढंच इक्वली त्यावेळेला शाबूत असणं पण गरजेचं आहे. आपलं जे वय वाढतं ना म्हणजे त्याने ही मॅच्युरिटी येते. काही गोष्टी कराव्यात, काही नाही करू. कदाचित मी यंग असतो, 20-22 वर्षात गावून गेलो असतो कदाचित. ते वाईच असतात ना. काका, असं कधी झालंय का की एखादी भूमिका तुम्ही साकारली आहे आणि नंतर त्याचा तुम्हाला फार रिग्रेट झालाय? आहेत तशा केसेस झालेल्या, त्याच नाही. कधी कधी काय होतं, काही गोष्टी मला तेव्हा कळत नव्हत्या असं म्हणू शकतो आपण, की मी त्याला वेगळी मोजमापं लावली, मित्र आहे असं वगैरे करून. ते करायला नको होतं असं. एकदा काय झालं की मी माझे एका प्रोड्युसरशी बोलणं चालू होतं की एक हिंदी मालिका करायची होती. 2 डॉक्टर्स मेन असलेली ती मालिका होती. तेव्हा मालिका जराच क्वालिटी विषय असायचे. तो विषय खूप चांगला होता. तर त्यातल्या एका डॉक्टरची भूमिका मला करायचं, ऑलमोस्ट नक्की झालेलं होतं. पण तरी प्लॅनिंग स्टेजवरच होतं, ते अजून वेळ होता त्याला, 1 महिना 1.5 महिना गेला असता आणखी. तर त्या प्रोड्युसरने मला एकदा विचारलं की सर, मी एक मराठी पिक्चर करतोय, 1 दिवसाचं काम आहे, कराल का? मी विचार केला की अरे याच्याकडे मी एक मोठी भूमिका करतोच आहे, त्याला माहिती आहे माझ्याविषयी, मी एखादी 1 दिवसाचं काम केलं काही बिघडणार नाही असं मला विचार केला, जो चुकीचा होता. मी करायला नको होतं ते, पण केलं मी ते. मी त्याला शूटिंगला गेलो तिकडे आपल्या ह्याचा एक मोठा आर्टिस्ट होता तिकडे. त्यांनी मला बघितलं आणि तो उखडला एकदम माझ्यावरती. तो म्हणाला, तू का आलास इथे? मला काही कळे ना. तो म्हणाला, काल जेव्हा तुझं नाव निघालं इथे तेव्हा मी त्यांना पॉइंट ब्लँक सांगितलं होतं की प्रदीप हे काम करणार नाही आणि त्यांनी करूही नाही असं. मी तुझ्या बाजूने भांडलो आणि आज तू इथे समोर दिसतोयस. तो म्हटलं, मला याची काहीच कल्पना नव्हती. मी ते काम केलं. काही पिक्चरच्या रेफरन्समध्ये काही त्याला महत्वही नव्हतं. 1 दिवसाच्या कामामध्ये काय महत्व असू शकतं? तो एक विषय वेगळा आहे, काही काही असू शकतं, तेही मी उदाहरण सांगेन तुला. तर ते काम मी रेफरन्समध्ये वाईट ठरलं माझं काम ते. म्हणजे मला माझ्या दृष्टीने म्हणलं, मी पिक्चर बघितलं नाही, पण वाईट ठरलं माझं काम. त्याचा मला मानसिक त्रास जास्त झाला. आणि तेव्हापासून मी ठरवलं की काही मैत्री असो, काहीही असो, सगळं नीट, जसं मनाची तयारी मगाशी आपला विचार, ती मनाची तयारी याच्यामध्ये होती, ते मी का केलं उगाच? तसं करूनच मी ठरवायला पाहिजे होतं, ते नव्हतं केलं. मी नंतर आलेले हे आहेत. जसं मी म्हटलं, एका सीनसाठी सुद्धा एक त्यातलं आणखी एक उदाहरण सांगतो तुला. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर एक सिनेमा आत्ता झाला होता, त्याच्यामध्ये मला असं त्या दिग्दर्शकाचा एकदा फोन आला की एक सीन करायचं आहे, तुम्ही करू शकता का? तर म्हटलं, कुठे आहे, काय आहे ते? म्हटलं, नाही असं असं मी एक पिक्चर करतोय आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तर त्याच्यात तुम्ही काम कराल का? म्हटलं, कुठे आहे? त्यामुळे इचलकरंजीला. आणि माझं मुंबईला शूटिंग चालू होतं. त्यामुळे एक दिवस मी असं हे करतो की आज सकाळी 6 वाजता मी निघेन, 12:30-1 पर्यंत पोहोचेन इचलकरंजीला. ते साधारण 7-7:30 पर्यंत शूट करू शकेन एकच सिनेमा म्हटल्यावरती. तिकडनं निघेन, पण दुसऱ्या दिवशी शूटिंगला मी मुंबईला येऊ शकतो. नाही, ऍग्री झालं. नंतर विचारलं, अरे कॉस्ट्युमचं काय, एवढ्या याच्यात कॉस्ट्युम काय? तर म्हणे, कॉस्ट्युमची गरज लागणार नाही, कारण त्याच्यात धोतर नेसायचं आहे, म्हणजे शर्ट पॅन्टचं काही हे नाही, एक कोट आहे वरती, तर त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. म्हटलं बरं. मग त्यांनी मी गेलो तिकडे, पोचलो तसा. त्यांनी सांगितलं की डॉक्टर काशीनाथ घाणेकरांच्या वडिलांचं काम आहे. तर म्हटलं बरं. त्यांनी सीन दिला मला. आणि नंतर मी म्हटलं की त्यांचं नातं एक्झॅक्टली कसं होतं मला माहिती नाही. डॉक्टर घाणेकर आणि त्यांच्या वडिलांचं नातं काय होतं मला माहिती नाही. मग त्यांनी सांगितलं असं 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 करून. डॉक्टर घाणेकरांच्या वडिलांना त्यांनी नाटकात काम केलेलं आवडायचं नाही. ते डेंटिस्ट होते, गोल्ड मेडलिस्ट डेंटिस्ट होते. तर ते न करता हे काय असं त्यांचा एक विषय होता. तर ते मी साधारण जाणून घेतलं आणि तो सीन झाला. मी हे पण केलं. बरेच दिवस मला त्याचं काही डबिंगचा वगैरे हे नाही, मला तेव्हा माहिती नव्हतं. नंतर मला सुबोध म्हणाले की अरे काका, ते हे आहे, सिंग साऊंड आहे, तर डबिंग नाही आहे. म्हटलं बरं, ओके. मी जेव्हा गेलो तिकडे प्रीमियरला मला बोलवलं होते, मी गेलो होतो. तर त्या माझ्या सीनला अनपेक्षित
रिस्पॉन्स मिळाला. आणि आजही आज सगळ्यात मला मिळतो की तुम्ही जर ते काम केलं, इव्हन दिग्दर्शकांनी सोबत सगळ्यांकडनं मला खूप चांगला पॉझिटिव्ह, पण एकच सीन होता तरीही त्याचा फीडबॅक चांगला आहे. असे एकच सीन असलेले, माहिती असलेले एक सीन असलेले 2-3 सिनेमा केलेत. एक सायकल नावाचा होता, त्याच्यावर गेलो होतं, तोही जाणून बुजून एका सीनचा सिनेमा केला होता. असे मी केलेत, नाही असं नाही, पण तरी सुद्धा स्क्रिप्ट ऐकून त्याच्याविषयी माहिती करून घेऊन मग गेलोय मी. म्हणजे सर माझा मित्र आहे, त्याचं एक दुसरं काम केल्याने काय फरक पडतो असं नव्हतं. ते मला जरा थोडस चुकलं मला ते तिकडे. खरं तर बिंग अ आर्टिस्ट तुम्ही साधारणतः 12-15 तास शिफ्ट करत असता किंवा सेटवर असता. मग त्यावेळेला तुमचं कॉस्ट्युम असतं, हेअर असतात किंवा ड्रेस, मेकअप असतो. हा सगळा जोपर्यंत तुमचे सगळे सीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ठेवायचे असतात. त्याला कधी 12 तास लागतात, कधी 15 तास लागतात, मग कधी 4 तास पण 4 तास पण लागतात. तर मग अशा वेळेला एक ऍक्टर म्हणून मूड कसं सांभाळला जातो किंवा स्वतःचा एक नाही, मूड सांभाळावाच लागतो. म्हणजे कसा म्हणजे काय, कमिट केलंय तिकडे ना मी. 8 किंवा 10 तासासाठीच कमिटेड आहे असं नाही, मी त्या भूमिकेसाठी कमिटेड आहे. त्या मूड सांभाळायचा प्रश्नच येत नाही. मूड सांभाळावाच लागतो. माझी कमिटमेंट आहे ती त्यांच्याशी आहे आणि माझ्याशी पण कमिटमेंट आहे की माझे त्याच्या नाही. आता मेकअप म्हणशील तर काही वेळेला मेकअपचा खूप त्रास होतो, नाही असं नाही. मला काही भूमिका अशा आहेत त्याला मला मेकअपलाच वेळ लागायचा करायला, आणि इव्हन काढताना पण वेळ लागायचा. तर त्या सगळ्या भूमिकेचं आणखीन एक हे असं असायचं की ते सगळं करून मी जे करतोय त्याने मला आनंद मिळतोय ना, त्याचं उत्तर होय. तर मग मला ते सहन करायला पाहिजे जे आहे ते. आणि मी असं म्हटलं नाही हे मी करणार नाही मेकअप, असं नव्हतंच ते. याचं ही भूमिका आहे, याला ही रिक्वायरमेंट आहे आणि त्याला मी कमिटेड होतो. आणि ऍक्च्युली भारत असा विषय जास्त शिफ्ट नसते आपल्या, क्वचित काही अनवॉन्टेड किंवा अनवॉरंटेड काही सिच्युएशन आली तर. पण अदरवाईज दुसरंही आहे की माझ्या थोडस सिनियरिटीला म्हणजे वयाच्या दृष्टीने मला सगळ्यात लवकर शक्यतोवर मला करायचं की तुम्ही केलं तरी चालेल. वयाचा फायदा होतोय. पण मी त्याच्या आधी यंग असताना नव्हता असा फायदा घेतला. तर आपण एंड कडे आलोच आहोत. खरं तर खूप सुंदर आपल्या गप्पा झाल्यात काका, आणि आम्हाला खऱ्या अर्थाने प्रदीप काका उलगडून पाहता आले की कशा पद्धतीची पर्सनॅलिटी तुमची आहे आणि काय विचार करता तुम्ही. म्हणजे बरोबर पाहता आम्हाला असं वाटतं की फार स्ट्रिक्ट आहे आणि आपण थोडस विचारपूर्वकच बोललं पाहिजे बरं का. हा डोक्यात एक विचार असतो, आता विचार बदलला. हो विचार बदलला. आधारयुक्त भीती असणं वेगळं आणि भीती असणं वेगळं. तर आता जी भीती आहे ती आधारयुक्त भीती आहे, कारण की तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे मैत्री असेल किंवा मी असेल, आम्हाला पण हे कळलं की आपण आपल्या कामामध्ये चोख राहायला हवं आणि त्यातूनच ही भीती निर्माण करता येते. तर थँक्यू सो मच, तुम्ही अगदी वेळात आलात काका. एक तुमच्यासाठी भेटवस्तू आहे आपल्याकडे, जी एक आठवण आहे ती मला द्यायची. जेणेकरून सरता पेस हा पॉडकास्ट सगळ्यांसाठीच खरं तर अविस्मरणीय आहे. तुमच्यासोबत असलेला हा पॉडकास्ट थँक्यू. माझ्याकडून ही आठवण कायम आहे. अरे वा, छान. माझं नाव पण शमलंय. व्हेरी गुड. थँक्यू. धन्यवाद.